गुड आफ्टरनून फ्रेंड्स. आजकाल डायबिटीजचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि आपल्या बॉडीमध्ये इन्सुलिनची गडबड कशी होते. इन्सुलिन हे एक हार्मोन आहे. पॅनक्रियाजमध्ये बीटा सेल्स असतात. ते बीटा सेल्स हे हार्मोन सिक्रेट करतात आणि हे एक इम्पॉर्टंट पॉलिपेप्टाइड हार्मोन आहे, जे की आपण जेवण केल्यानंतर जे काही ग्लुकोज असतं, कार्बोहायड्रेट असतं, त्याला सेलमध्ये पोचवण्याचं काम हे इन्सुलिन करत असतं आणि आपल्याला एनर्जी देण्याचं काम त्या ग्लुकोजमुळे होत असतं. तर जर आपल्या ब्लडमध्ये 140च्या जर पुढं शुगर गेली तर आपल्याला डायबिटीज असं म्हणतात. जेवणाच्या अगोदर 70 ते 110 आणि जेवण झाल्यानंतर 110 ते 140मध्ये शुगर असा पाहिजे, जे की नॉर्मल आहे. पण इन्सुलिनच्या गडबडीमुळं आपल्याला डायबिटीज होतो, आपली शुगर वाढते. डायबिटीजचे 2 प्रकार आहेत, टाईप 1 डायबिटीज आणि टाईप 2 डायबिटीज. टाईप 1 इन्सुलिन डिपेंडंट असतं आणि टाईप 2 इन्सुलिन इंडिपेंडंट असतं. पॅनक्रियाज आपल्या बॉडीमध्ये एक ऑर्गन असतो, अवयव असतो. पॅनक्रियाजला अग्नाशय असं म्हणतात मराठीमध्ये. तर या ऑर्गनमध्ये बीटा सेल्स असतात आणि ज्या वेळेस ह्या बीटा सेल्स डॅमेज होतात किंवा खतम होतात, त्यावेळेस ते इन्सुलिन बनवणं एकदम बंद करून टाकतात किंवा कमी करतात. म्हणजे बीटा सेल्स त्या इन्सुलिन सिक्रेट करतात. म्हणजे किती हे डॅमेज झाले सेल्स, तर इन्सुलिन कुठून बनणार. अगर कमी बनवतात, जे की आपल्या सेल्स त्याचा व्यवस्थित यूज करू शकत नाही. यामुळे आपल्या ब्लडमध्ये शुगर वाढते, रिझल्ट वाढलेला आहे. तर हे जे काय कारण असतात. पहिलं कारण ऑटो इम्युनो, आपली स्वतःचीच इम्युनिटी सिस्टीम ही काय करते, बीटा सेल्सला आपल्या दुश्मन समजते आणि त्या बीटा सेल्सवर हमला करते आणि त्या बीटा सेल्सला मारते. ह्या बीटा सेल्स गेल्यामुळे इन्सुलिन हे हार्मोन एकदमच बनवणं बंद होऊन जातं आणि आपल्या ब्लडमध्ये शुगर वाढलेली दिसते. हे एक कारण. दुसरं जेनेटिक्स, अनुवंशिक. जर आपल्या आईवडिलाला जर शुगर असेल तर त्यांच्या पोरांना शुगर होण्याची शक्यता जास्त असते. हे एक दुसरं कारण आहे. तिसरं लाईफस्टाईल अँड ओबेसिटी. आपली जी काही खराब लाईफस्टाईल आहे आणि ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा, मोठापणा, हे मेन कारण आहे टाईप 2 डायबिटीज. यामध्ये काय होतं, इन्सुलिन तर व्यवस्थित जास्त बनतं, पण त्याचा यूज सेल्स त्याचा वापर व्यवस्थित करू शकत नाही. मग काय होतं, यामुळे काय होतं, इन्सुलिन रेजिस्टन्स होते आणि हळूहळू बीटा सेल्सवर दबाव पडतो आणि इन्सुलिन बनवणं कमी करतो. आणि ह्याचं मेन कारण म्हणजे आपली खराब लाईफस्टाईल आणि पोटावरची चरबी.
जे काही पोटावर आपल्या कुठंच नाही, फक्त पोटावर फॅटचं डिपॉझिशन होतं, चरबी दिसते, हे एक मुख्य कारण आहे. ज्यांच्या पोटावर चरबी आहे त्यांना 100% भविष्यामध्ये डायबिटीज होण्याचा खतरा असतो, टाईप 2 डायबिटीज, हे एक कारण आहे. नंतर काही मेडिसिनचा साईड इफेक्ट, यामुळे सुद्धा इन्सुलिनमध्ये गडबड होते, बीटा सेल्स डॅमेज होतात. आणि लास्टचं कारण एज फॅक्टर. जसं जसं एज वाढतं, वय वाढतं, बीटा सेल्स थकतात आणि इन्सुलिन हे कमी बनवतात. त्यामुळे आपल्या ब्लडमध्ये शुगर वाढलेली दिसून येते. तर मित्रांनो, अशी कारणं आहेत जे की इन्सुलिनची अशी गडबड होते. मग यासाठी आपली लाईफस्टाईल व्यवस्थित असली पाहिजे आणि विशेष करून पोटावरची चरबी कमी केली पाहिजे. ही एक त्याचं मेन कारण आहे डायबिटीजचं. जर तुम्ही चरबी कमी केली, जर तुम्ही ॲक्टिव्ह राहिलात, तर तुम्हाला डायबिटीज होण्याची शक्यता खूप कमी असते. थँक्यू.